तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा देवीचं व्रत करत असते, पण चंची आणि दुर्गीने तिच्या वाटेमध्ये काचा टाकलेल्या असतात आणि त्या काचा अक्षराच्या पायात भरतात. पायातून रक्त येतं, पण तरीही अक्षरा थांबत नाही, कारण तिला त्या जोगतिनीने सांगितलेलं असतं की जर तू थांबली तर केलेलं सगळं वाया जाईल. त्यामुळे मग ती पाय दुखत असतानासुद्धा व्रत पूर्ण करण्याचा निर्णय घेते आणि ते बघून चंची आणि दुर्गी चिडतात. तर दुसरीकडे चंदाच्या आणि त्या रमेशच्या सांगण्यावरून सगळ्या बायका मोर्चा घेऊन फॅक्टरीमध्ये आलेल्या असतात. अधिपती त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या बायका काही ऐकायलाच तयार नसतात आणि त्यातच ती चंदा त्यांना अजून भडकवत असते. आणि त्यामुळे अधिपती म्हणतो की ठीक आहे, आधी मी तुमचं जे काही म्हणणं आहे ते समजून घेतो. आधी आपण तुमच्या मागण्या पूर्ण करूयात आणि मग ऑर्डरचं बघूयात. आणि मग तो ओंकारला घेऊन ऑफिसमध्ये जातो. तर दुसरीकडे अक्षरा प्रदक्षिणा घालून आलेली असते. तितक्यात चारुहास सरसुद्धा त्या ठिकाणी येतात. ते आणि आजी अक्षराच्या पायातून येणारं रक्त बघतात आणि घाबरतात. चारुहास सर अक्षराला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण अक्षरा म्हणते की नाही बाबा, आता मी व्रत पूर्ण झाल्यानंतरच थांबेल. आणि मग ती त्या जोगतिनीकडे जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात दुर्गी तिला पाठीमागून धक्का देते, त्यामुळे अक्षराचा तोल जातो आणि ती सरळ खाली पडते. तिचं डोकं देवीचा फोटो ज्या टोपलीमध्ये असतो त्या टोपलीवर जाऊन आदळतं आणि ते बघून सगळेच जण घाबरतात. चंची आणि दुर्गी तर मोठमोठ्याने म्हणू लागतात की हा तर अपशकुन झाला. मात्र आजी त्यांना गप्प बसायला सांगते, पण दुर्गी काही गप्प बसत नाही आणि त्यामुळे चारुहास सर चिडतात आणि त्यांना म्हणतात की जर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं नाही तर माझ्या इतका वाईट दुसरा कोणीही नाही. आणि ते त्यांच्या अंगावरच धावून जातात. त्यामुळे दुर्गी आणि चंची घाबरून मागे सरकतात आणि गप्प बसतात. तर ती जोगतीनंही म्हणते की या पोरीकडून कोणतीही चूक घडली नाही, कोणताही अपशकुन झाला नाही. तिने व्रत पूर्ण केलं आणि शेवटी देवीच्या पायाशी आली. आणि ते ऐकून आजींना, अक्षराला, चारुहास सरांना खूप आनंद होतो. दुर्गीचा आणि चंचीचा चेहराच पडतो. आणि मग त्यानंतर अक्षरा देवीचा आशीर्वाद घेते आणि मग ते सगळेजण घरात जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे ती चंदा रमेशला जाऊन भेटते आणि त्याला सांगते धाकटे सरकार काहीतरी निर्णय घेणार आहेत. पण रमेश तिला म्हणत असतो की तुम्ही त्यांचं काही ऐकून घ्यायचंच नाही. ते काही बोलले ना तरी तुम्ही तुमच्या मागण्यांवर ठाम राहायचं, काम करायचंच नाही. पण चंदा म्हणत असते की जर त्यांनी मागण्या मान्य केल्या तर. पण रमेश म्हणतो की ते कशाच्या मागण्या मान्य करतायत, ते तुम्हाला असेच लटकवत ठेवणार, कारण थोरल्या सरकार इथे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना जेरीस आणायचं काम करायचंच नाही, कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. आणि त्यावर चंदासुद्धा हो म्हणते आणि मग पुन्हा त्या बायकांकडे जाते. त्या बायकांसोबत ती पुन्हा घोषणा द्यायला सुरुवात करते. तितक्यात अधिपती आणि ओंकार त्या ठिकाणी येतात. अधिपती म्हणत असतो की तुम्ही माझं म्हणणं आधी ऐकून तरी घ्या. पण चंदा म्हणते की आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही, आधी तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा. आणि त्यावर अधिपती म्हणतो की मी तेच तर म्हणतोय, आधी तुम्ही माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. आणि मग तो त्या बायकांसोबत बोलायला सुरुवात करतो. तर तो रमेश लपून सगळं ऐकत असतो, बघत असतो. तर अधिपती शांतपणे त्या बायकांना म्हणत असतो की तुम्ही आमच्या आई बहिणीसारख्या आहात आणि तुम्ही इथे मनापासून काम करता, त्याचं आम्हाला खरंच खूप कौतुक आहे. जर तुम्हाला इथे कशाचा त्रास होत असेल तर आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो आणि तुम्हाला शब्द देतो की यापुढे तुम्हाला फॅक्टरीमध्ये कोणताही त्रास होणार नाही. आणि आता प्रश्न राहिला पगारवाढीचा, तर आम्ही आजपासून तुमचा पगार 10% वाढवतो. आणि ते ऐकून सगळ्याच बायका खुश होतात. चंदा मात्र घाबरूनच रमेशकडे बघू लागते आणि प्लॅन फ्लॉप झालाय हे बघून रमेशही चिडतो. तर अधिपती त्या बायकांना सांगत असतो की ही फॅक्टरी म्हणजे फक्त आम्हा एकट्याची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे. तुम्ही सगळ्याजणी आहात म्हणून ही फॅक्टरी सुरू आहे. आपली ही फॅक्टरी म्हणजे एक कुटुंब आहे आणि कुटुंबात कोणी असं मोर्चा घेऊन येतं का? जर यापुढे तुमची कोणती समस्या असेल, काही तक्रार असेल तर सरळ आमच्याशी येऊन बोला, मन मोकळेपणाने बोला, आम्ही ती तक्रार दूर करू. आणि ते ऐकून त्या बायका म्हणतात की धाकटे सरकार, आम्हाला माफ करा, पण तुम्ही आमचं ऐकून घेतलं त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि त्या हात जोडून अधिपतीचे आभार मानतात आणि त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चातापही होतो, म्हणून अधिपतीच्या पायाही पडतात. तर अधिपती त्यांना सांगतो की हे सगळं करायची काही गरज नाही, आता तुम्ही ताबडतोब कामाला सुरुवात करा. ही ऑर्डर झाल्यानंतर आपण एक पार्टी करूयात. आणि त्यामुळे त्या सगळ्या बायका खुश होतात आणि ते बघून रमेश मात्र चिडतो.
तर ओंकार अधिपतीचं कौतुक करत म्हणत असतो की खरंच भावा, तुला मानायला हवं, तुझ्यासारखा मालक मिळायला भाग्य लागतं. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की मी इथे नोकरी करतोय. मला तर टेन्शन आलं होतं, पण तू चुटकी सरशी हा प्रश्न मिटवला. आणि त्यावर अधिपती म्हणतो की भावा, तुम्ही सगळेजण आहात म्हणून तर ही फॅक्टरी सुरू आहे, माझं एकट्याचं काही नाही. दुसरीकडे अक्षरा सगळ्यांसोबत घरात आलेली असते, मात्र तिच्या पायातून रक्त येत असल्यामुळे जेव्हा ती घरात येते तेव्हा तिची पावलं घरामध्ये उमटतात आणि ते बघून ती जोगतीन म्हणते की साक्षात लक्ष्मीच घरात आली आहे. त्यामुळे सगळ्यांचंच त्या पावलांकडे लक्ष जातं. सगळेजण खूप खुश होतात. आजी तर अक्षराची दृष्टच काढते. तर ती जोगतीनंही म्हणत असते की तुम्ही खरंच नशीबवान आहात, तुम्हाला ही सून म्हणून मिळाली, नाहीतर आजकाल सासूसाठी एवढं कोण करतं. त्यामुळे सगळ्यांनाच अक्षराचं खूप कौतुक वाटतं. आणि मग त्यानंतर आजी त्या जोगतिनींचे सुद्धा आभार मानते. अक्षरा त्यांचा आशीर्वाद घेते. ती जोगतीन सांगते की या घरातील लक्ष्मी पुन्हा घरात नक्कीच येणार. आणि मग त्या सगळ्याजणी तेथून निघून जातात. चारुहास सरांना मात्र अक्षराची अवस्था बघून वाईट वाटत असते. ते म्हणत असतात की बाळा, माफ कर, माझ्याचमुळे तुझी ही अवस्था झाली, माझ्यामुळे तुला हे खडतर व्रत करावं लागलं. पण अक्षरा म्हणते की बाबा, तुम्ही प्लीज असा विचार करू नका. आणि मग चारुहास सर त्यांच्या खोलीत जातात. तर आजी अक्षराला आराम करायला सांगते. दुसरीकडे चंची आणि दुर्गी त्यांच्या खोलीत असतात. चंची म्हणत असते की ती मास्तरनी तर खूपच चिवट निघाली, वरून दिसते एवढी नाजूक, मात्र चांगलीच काटक आहे. तिच्या पायातून एवढं रक्त येत होतं पण तरीही ती थांबली नाही. तर दुर्गी तिला समजावते की आता आपण काही करायला नको, जर आपण कोणाच्या नजरेत आलो ना तर या घरातून आपली उचलबांगडी व्हायची. आणि आता तर आपल्याकडे पैसेसुद्धा नाही, त्यामुळे गप्प राहिलेलंच बरं आहे. आणि ते ऐकून चंचीसुद्धा घाबरून म्हणते की ठीक आहे, आता आपण काही करायला नको, मी तर माझ्या तोंडालाच कुलूप लावते. तर दुसरीकडे आजी अक्षराचं कौतुक करत असतात आणि रडतच म्हणत असतात की पोरी, तुझं किती कौतुक करू तेच मला कळत नाही. तू माझा शब्द राखला आणि माझ्या भुवीसाठी एवढं खडतर व्रत केलं. तर अक्षरा म्हणत असते की आजी, तुम्ही आभार कशासाठी मानताय, हे माझं कर्तव्यच आहे. आणि ते ऐकून आजींना खूप आनंद होतो. त्यानंतर अक्षरा शाळेत जाते. तर आजी लगेच अधिपतीला कॉल करतात आणि अक्षराने जे खडतर व्रत भुवनेश्वरीसाठी केलेलं असतं त्याबद्दल सांगतात. आणि ते सगळं काही ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं आणि अक्षराचं खूप कौतुकसुद्धा. तर दुसरीकडे अक्षरा शाळेत जात असते, मात्र तिच्या मनामध्ये चारुलताचाच विषय सुरू असतो. ती मनाशी म्हणत असते की काही करून मला चारुलता मॅडमला भेटायलाच हवं, त्यांच्याशी बोलायला हवं, सगळं काही जाणून घ्यायला हवं. बाबांनी जे काही सांगितलंय ते खरंच चारुलता मॅडमशी मिळतं जुळतं आहे का ते बघायला हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षराची आणि चारुलताची पुन्हा भेट होते. अक्षरा त्यांना विचारते की तुमचं घर कुठे आहे. तर चारुलता म्हणत असते की मला काहीच माहीत नाही, मी माझं घरच शोधत आहे. त्यामुळे अक्षरा म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.